आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाका, विरोधी राजकीय पक्षांचं आवाहन। भारत पाक सामन्यावरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्येही बहिष्काराचे वारे। एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त। सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेला खेळाडू प्रशिक्षकांची गैरहजेरी। आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही भारत पाक सामना खेळणार आहोत, सहाय्यक प्रशिक्षक यांची प्रतिक्रिया। अमेरिकेमध्ये असल्यामुळे आयसीसीचे अध्यक्ष जय शाह भारत पाक मॅचला अनुपस्थित राहणार, तर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित राहण्याची शक्यता। भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध। खरी भाजप अस्तित्वात असती तर बीसीसीआयला धारेवर धरलं असतं, आदित्य ठाकरेंचा निशाणा। तर ऑपरेशन सिंदूरवेळी ठाकरे लंडनला होते, आदित्य बुरखा घालून मॅच बघतील, नितेश राणेंनी डिवचलं। कोणताही मुद्दा भावनिक करू नये, वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगामध्ये पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकात जाहिरात। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। पुण्यामध्ये ट्रॅफिक वेळी पर्रीकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवारांना सल्ला। तर कोण पर्रीकर म्हणत अजितदादांचा महिलेला प्रतिप्रश्न। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महिलेचं अजितदादांना प्रत्युत्तर। भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर। संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार। प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार। काँग्रेसनं भाजपावर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी करून भाजपने सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी।